आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर उपस्थित झालेल्या व्यासपीठावर आणि आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. आदरणीय लेख श्री गोविंदरावजी वंजारी माजी आमदार व कमला नेहरू महाविद्यालयाचे शिल्पकार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजामाता तसेच पुत्राला पाठीशी बांधून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई व शेण चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सावित्रीबाई फुले अशा सर्व स्त्री शक्तीला वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. 8 मार्च जागतिक महिला दिन. महिलांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात, जल्लोषात व आनंदाने जगभरात साजरा केला जातो. आज त्याच अनुषंगाने आपण इथे जमलेलो आहोत. वुमेन डेव्हलपमेंट सेल, ICC इंटरनल कंप्लेंट कमिटी आणि वुमेन्स ग्रीव्हन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या या शुभ मंगलमयी महिला दिन सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सहर्ष मनोभावे स्वागत करते. उपस्थित प्राध्यापिका व विद्यार्थी वर्ग यांचेही स्वागत करते. जशी दिव्याला गरज असते ज्योतीची तशीच कार्यक्रमाला गरज असते अध्यक्षांची. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व कार्यक्रमाला पूर्ण स्वरूप येण्यासाठी अध्यक्षांची गरज असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय डॉक्टर स्मिता वंजारी मॅडम, कोषाध्यक्ष अमर सेवा मंडळ हा स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आदरणीय श्वेता शेलगावकर मॅडम ह्याही इथे उपस्थित झालेले आहेत व त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमासाठी अमर सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुहासिनी वंजारी मॅडम, अमर सेवा मंडळाचे सचिव लोकप्रिय आमदार आदरणीय ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी सर, अमर सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर स्मिता वंजारी मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लावले. सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप बडवाई सर यांचेही स्वागत करते. कार्यक्रमाची प्रस्तावित करताना सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी व लेकीची भूमिका साकारणाऱ्या सर्व महिला भगिनींना व विद्यार्थिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाचा इतिहास बघितला तर 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता. नंतर 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला व तो पास झाला. तेव्हापासून 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला व पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे होय. कारण नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शोभा आहे घराची. 2023 हे वर्ष महिलांसाठी जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर ए सस्टेनेबल टुमॉरो म्हणून साजरे करण्यात येत आहे. आज स्त्री ही प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे, पण तरी तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. स्त्री आत्मनिर्भर बनली पाहिजे कारण पुढची पिढी कशी घडवायची आहे तिच्याच हातात. सगळीकडे महिला सक्षमीकरणाची चर्चा होत असताना नेमकं महिला सक्षमीकरण म्हणजे काय तर ती एक विवेकपूर्ण प्रक्रिया आहे. महिलांची स्थिती जोपर्यंत खऱ्या अर्थाने सुधारत नाही तोपर्यंत महिला दिनाचे औचित्य सिद्ध होत नाही. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल आणि तेव्हाच त्यांच्यात काहीतरी करण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. मनुस्मृतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे जिथे महिलांचा आदर केला जातो तेथे देवदेवता आनंदित होतात. जरी जगभरात महिलांना आदराने पाहिले जात असले तरी
भारतीय संस्कृती व परंपरेत महिलांना एक विशेष असे स्थान आहे. असे असले तरी सध्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खुल्या मनाने मूल्यमापन केले तर महिलांना दिलेल्या सन्मानानंतरही त्याचे दोन भाग पडलेले दिसतात. एका बाजूला पूर्णपणे दडपलेल्या गेलेल्या, पिसलेल्या, अशिक्षित आणि मागासलेल्या महिला आहेत, तर दुसऱ्या बाजूला महिला प्रगतीच्या वाटेवर जात आहेत. अनेक ठिकाणी स्त्रिया पुरुषांच्या पुढे नवीन उंची गाठत आहेत. कोणत्याही पुरुषाने अत्याचार केल्यामुळे संपूर्ण पुरुष वर्ग दोषी ठरत नाही. अत्याचारित पुरुषाला शिक्षा ही झालीच पाहिजे. खरं पाहिले तर पुरुष स्वतःही अनेक समस्यांनी आज त्रस्त आहेत. विशेषतः बेरोजगारीची समस्या जास्त त्यांना गांभीर्याने भेडसावते आहे. त्यामुळे स्त्री पुरुष एकमेकांचे प्रतिस्पर्धी न बनता परस्पर सहकार्याच्या भावनेने समानतेने पुढे जाऊ शकतात. तरच समाज रचनावर राष्ट्र बळकट होईल. त्याबरोबरच महिलांना समान अधिकार, समान संधी व आदर ह्या गोष्टींचा, स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे. शेवटी आपल्याला फक्त एवढीच गोष्ट समजून घ्यायची की आपली प्रतिभा, क्षमता, अभिरुची आणि प्रवृत्ती ओळखल्या पाहिजेत. निसर्गाने आपल्याला जे काही गुण बहाल केलेले आहेत त्या गुणांना आपण सजवले पाहिजे. यांत्रिकपणे काम करण्याऐवजी तुम्हाला स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काम करावे लागेल. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर प्रत्येक काम आनंदाने करा, आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करा. शेवटी स्त्री ही एक माता, बहीण, पत्नी, मुलगी ह्या नात्याने प्रत्येकाच्या आयुष्यात जोडली गेलेली आहे. तिचा आदर व सन्मान झालाच पाहिजे. त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला वळूया. स्वागत समारंभ. मी प्राध्यापिका स्वप्नाली कदम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर स्मिता वंजारी मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी डॉक्टर नेहा भंडारी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आदरणीय श्वेता शेलवकर मॅडम यांचे पुष्पगुच्छ व मेमेंटो देऊन स्वागत करते. धन्यवाद. मी आदरणीय श्वेता शेलगावकर मॅडम यांना विनंती करते त्यांनी त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर स्मिता वंजारी मॅडम यांनी अध्यक्ष भाषण करावे अशी त्यांना विनंती. नमस्कार. आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मंचावर उपस्थित असलेल्या श्वेता शेगावकर मॅडम, खराबे मॅडम, मोघे मॅडम आणि त्यांची महिला सेलची टीम आणि उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, मुली आणि मुलं दोनही मला दिसतात आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना परत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते. 8 मार्च हा दिवस इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून साजरा केला जातो. तो जरी 8 मार्चला सेलिब्रेट होत असला तरी मला असं वाटतं की तो एक दिवस नसावा. वर्षभर महिलांसाठी मला स्त्रियांचा आदर सन्मान हा झाला पाहिजे. कारण एक दिवस सन्मान करायचा आणि मग परत न्यूजपेपरमध्ये आपण जे वाचतो त्या तशा अत्याचाराच्या गोष्टी होत असतात, तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं वाटतं. कारण जोपर्यंत समाजाची मानसिकता स्त्रीकडे बघायची जी बदलत नाही, ती मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे अत्याचार, लैंगिक छळ जे काही आपल्याला दिसतात, भ्रूणहत्या वगैरे, हे कुठेतरी थांबणार नाही. शिक्षणाने जागरूकता होते हे आपण म्हणतो, पण शिक्षणामुळे बऱ्यापैकी जागरूकता झाली आहे, मुली शिकतात आहे आणि हा जो बदल घडला आहे 2023 पर्यंत आतापर्यंत हा खूप मोठा बदल आहे. कारण एवढ्या मोठ्या शतकातून जुन्या काळातलं तुम्ही सगळं बघाल तर आतापर्यंत आपण खूप वाटचाल करत आलो आहे, खूप परिस्थिती बदलली आहे. त्याच्यामुळं हे जरी असलं तरी मानसिकता जी आहे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ती कुठेतरी बदलेल, तेव्हा कुठेतरी हा थोडाफार बदल दिसेल. आपण पाहतो की अनेक देशांमध्ये देवांची पूजा केली जाते. भारत असा एक देश आहे जिथे देवी सरस्वती असो, लक्ष्मी असो, गॉडेस सगळ्या स्वरूपात आहे आणि महिलांचीच आपण
पूजा करतो, देवी म्हणून ते श्रद्धास्थान आहे आणि 9 दिवस नवरात्रमध्ये आपण त्यांना पूजतो. पण हे असलं तरीही चित्र आपल्याकडे वेगळं आहे. अजूनही स्त्रियांचा दर्जा खालावलेलाच आहे. अजूनही एखादी महिला कामगार कुठे काम करत असते तर त्या पुरुष कामगारापेक्षा तिचा पगार हा नेहमी कमी असतो, किंवा कुठेतरी महिलांची सॅलरी कम्पेअर केल्या जाते, कुठेतरी ते तास कम्पेअर केल्या जातात, कुठेतरी जी वर्किंग प्लेस आहे तिथली ट्रीटमेंट वेगळी असते, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. हे सगळं कुठेतरी बदलायला हवं आणि हे कुठेतरी बदलेल जेव्हा मानसिकता बदलेल. मी परत परत या मानसिकतेबद्दल बोलते आहे, कारण हे जो बदल आहे हा असा अचानक होणार नाही. याला अनेक वर्ष लागतील. हळूहळू तो बदल कुठेतरी दिसतो आहे, पण तो अजून अशा मोठ्या प्रमाणात नाही आहे. आणि कायद्याचा विचार जर करायला गेलो तर कायदे अजूनही स्त्रियांबद्दल काही कायदे चांगले आहेत, पण जे लैंगिक शोषण आहे किंवा अत्याचार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कायदा हा पळवाट दाखवतो किंवा अनेक पळवाटी या कायद्यामध्ये आहे असं मी म्हणेन. जोपर्यंत कायदा स्ट्रॉंग होत नाही, कुठेतरी एक अशी फाशीची शिक्षा म्हणा किंवा अशी मोठी शिक्षा की जिथे त्या व्यक्तीला भीती वाटावी अशी शिक्षा, असा कायदा जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत हे असे अनेक प्रकार जे पेपरमध्ये वाचतो आपण ते थांबणार नाही. कुठेतरी हा बदल व्हावा, कुठेतरी हे सगळं बदलावं. म्हणून आपण या जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने म्हणा किंवा या आठवड्यात म्हणा आपण या अनेक गोष्टीवर बोलतो, चर्चासत्र होतात, कॉन्फरन्स होतात आणि या सगळ्या गोष्टीवर डिस्कशन होतं. पण कुठेतरी हे सगळ्या गोष्टीवर विचार व्हावा. कायदा असो, मानसिकता असो, शिक्षण असो, या सगळ्या गोष्टीत बदल व्हायला पाहिजे. स्त्रियांनी स्वतःमध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजे. कारण जर आपण शिक्षित आहोत, सुशिक्षित आहोत तर आपलाही सन्मान व्हायला पाहिजे, अशी वागणूक आपली असायला पाहिजे, आपलं आचरण असायला पाहिजे. कारण तुम्ही कोणाला सन्मान मागून मिळत नाही, तो तुमच्या कामातून, तुमच्या पर्सनॅलिटीतून, तुमच्या आचरणातून तुम्हाला मिळत असतो. तो तुम्हाला कमवावा लागतो. त्यामुळे तुम्ही अनेक स्तरावर काम करता, मुलगी, बहीण, बायको आणि परिवार चालवत असताना समाजामध्ये, वर्किंग प्लेसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांमधून काम करता. त्यामुळे हे सगळं काम करताना स्वतःचा आत्मसन्मान कसा जगाल, स्वतःचं प्लेस कसं सुरक्षित ठेवाल आणि स्वतः आत्मसन्मान कसा मिळवाल हा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि हे सगळं करताना तुम्ही तुमचं करिअर, आज इथे मुली मोठ्या प्रमाणात आहे, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही आयुष्यात जेव्हा कुठे जाल इथून शिक्षण घेऊन, डिग्री पूर्ण करून, तर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की फायनान्शियली स्वतःच्या पायावर उभं राहणे हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, कुठलाही व्यवसाय निवडा, फायनान्शियल सक्षम असणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुमचं परिवार आहे, त्यानंतर समोरचे मुलं, परिवार, या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. या सगळ्या पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ आहे. हे सगळं करताना स्वतःची हेल्थ, स्वतःची प्रकृती सांभाळणं खूप महत्वाचं आहे. कारण एखादा परिवार जेव्हा आपण सांभाळतो, एका समाजाचे आपण जेव्हा घटक असतो तेव्हा आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असते. म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. इथे अनेक स्त्रिया पण आहे, म्हणून मी हे सांगते आहे की तुम्ही नोकरी सुद्धा करता आणि घर सुद्धा सांभाळता, मुलांनाही सांभाळता, फॅमिलीलाही सांभाळता. त्यामुळे तुमची हेल्थ खूप महत्वाची आहे. वर्षातनं 2दा स्वतःच्या टेस्ट करणं म्हणा, हेल्थ चेकअप कॅम्प म्हणा, हे सगळं आपण करायला पाहिजे. स्वतःच्या प्रकृतीकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे. नेहमी हॅपी राहायला पाहिजे. तुमच्या आयुष्याचा हॅपी इंडेक्स कसा वाढवता येईल याच्याकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्ही खुश राहाल, तुम्ही आनंदी राहाल तर तुमचा परिवार आनंदी राहील, तुमचे मुलं, तुमचा नवरा, तुमची फॅमिली सगळे आनंदी राहाल. म्हणून हेल्दी राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. परत एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द पुढे करते. थँक्यू. आदरणीय मॅडमने आताच आपल्याला आनंदी राहण्याचा, हेल्दी राहण्याचा सल्ला, मोलाचा सल्ला दिलेला आहे. त्याबरोबरच प्रत्येक स्त्रीने हे फायनान्शियली फ्रीडम अवगत केलं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्या पाहिजे, हे एक महत्वाचा सल्ला दिलेला आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर मी
कडो मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्या. Thank you, madam. It's my privilege to introduce today's chief guest, Shweta Shalgaonkar, madam. Madam is a well-known anchor, soft skill trainer, and public speaker in Central India. Madam is an experienced orator in philosophy, literature, and social issues. She has anchored hundreds of shows of many celebrities. She has anchored various programs in the presence of towering figures like PM Narendra Modi ji, CMs of Maharashtra, MP Delhi, former President Honorable Abdul Kalam ji, Honorable Pratibha Patil ji, and Honorable Pranab Mukherjee, and many more. She has anchored many government functions in MP, Delhi, Chhattisgarh, and Maharashtra. She has also anchored many musical shows and musical programs such as Kalidas Mahotsava, Rashtriya Sanskruti Mahotsava, etc. She has hosted prestigious award functions in Delhi, Mumbai, Bhopal, Raipur, Hyderabad, Jabalpur, and Nagpur also. As a child prodigy, ma'am has been declared Bal Vidushi by Shankaracharya Swami Swarupananda Saraswati ji. She has received Vishishta Sanchar Seva Padak by BSNL and also received Samaj Gaurav Award by Akhil Vishwa Saryupari Sabha and many more. So we are having such eminent personality among us today, and we are very eager to hear you, ma'am. Thank you. त्यानंतर मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्या दिलेल्या विषयावर आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुहासिनी वंजारी मॅडम आणि स्टाफ आणि मुलांना, सुरुवात करण्यापूर्वी तुमची एक टेस्ट घेते बरं का. मात्र या टेस्टच्या मार्कांनी काही तुमचा अकॅडमिक स्कोर अफेक्ट होणार नाहीये. केवळ तुम्ही किती अटेंटिव्ह आहात हे मी बघू इच्छिते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मॅडमनी जेव्हा भूमिका मांडली तेव्हा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आपल्याला जागतिक महिला दिनाबद्दल. तर सांगा मला की जागतिक महिला दिनाची सुरुवात कुठून आणि का झाली हे कोण सांगू शकेल मला? आणि मुलांनी सांगितलं तर अजून छान वाटेल मुलींपेक्षा. लेट मी चेक युअर अटेंटिवनेस. हाउ अटेंटिव यू वर. चुप तो बैठे थे आप लोग शांत. पर शांत मतलब ये और ये भी बंद था क्या कि नहीं? बताइए जरा मैम ने क्या बताया था. टेल मी. जागतिक महिला दिनाला सुरुवात कुठून झाली, केव्हा झाली, 8 मार्चला का साजरा केला जातो, याच्या मागे कारण काय आहे? एकच हँड रेस झालेला दिसलाय मला, ते एका मुलीचा. आणि मुलं कुजबुज करतायत. काय रे, काय सांगितलं होतं? बघा आता. तर माझी टॉक ही काही अशी राहणार नाही की मी बोलत आहे आणि तुम्ही ब्लँक फेस ठेवून आपले उभे आहे बसले आहे तसं चालणार नाही. बरं, मी प्रश्नच विचारणार आहे. माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त बोला असंच मला वाटतं. इट इज नॉट अ टॉक, rather it is a communication, it's a workshop, it's a two-way communication. दोन्ही बाजूनी संवाद साधायचा आहे मला तुमच्याशी, बोलायचं नाहीये नुसतं. सो लेट्स ओपन अप. सांगा बरं, नाहीतर मग पनिशमेंट देणार आहे मी. राईट. सो नाव द टाइम ऑफ पनिशमेंट. मागच्या दोन्ही रंगांच्या मुलांनी मुलींनी समोर यायचंय आणि समोरच्या रंगाच्या मुलींनी मुलांनी मागे जायचंय. यू इंटरचेंज युअर स्पेस. कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. I am a soft skill trainer, so the first thing which I do in my training session is take people out of their comfort zone. It changes your outlook. कारण नेहमी मागे बसणाऱ्यांना पुढे बसणाऱ्यांचे चॅलेंजेस माहिती नसतात आणि नेहमी पुढे बसणाऱ्यांना मागे बसून किती मजा करता येते याचा अनुभव नसतो.
तर आपण आज तो अनुभव दोघांना देऊया. चला पटकन उठा. नॉट द स्टाफ, द स्टुडंट्स. या इथल्या मुली मागे जातील आणि ते तिथल्या दोन्ही रंगांच्या मुली आणि मुलं समोर येतील. चला चला चला. मी तर मीच तुमच्या मध्ये येऊन तुम्हाला हे प्लेसेस चेंज करायला सांगेल. मूव्ह आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. एक्सचेंज. आता मधल्या रांगातले मुलं खुश होत आहेत ना. आम्ही वाचलो नाही वाचले बेटांनो, तुमच्याकडे येते. आणि हे जे मी आता करवते आहे ना, इट्स एन एक्सरसाइज विच आय लर्न एट IIM इंदौर. हाऊ टू टेक पीपल आउट ऑफ देअर कम्फर्ट झोन. व्हेरी बेसिक एक्सरसाइज. काय इथल्या रांगा रिकाम्या काय? लवकर या, पटकन बसा. चला मुलांनो उठा तुम्ही. चला मुली बसताय तिथे. आता तुम्ही कधी कंप्लेंट करत असाल तर की काय मुली समोर आणि आम्ही मागे का बरं, तर चला आज तुम्हाला संधी देते. तुम्ही या समोर. वुमन्स डे इज अबाउट इक्वॅलिटी, सो इक्वॅलिटी फॉर बॉयज एज वेल. या. इक्वॅलिटी फॉर ऑल ह्युमन बीइंग्स. या इथे बसा. नाही की मग तुम्ही राहू द्या, ते करतील. नो नीड. इट इज नॉट टू डिसिप्लिन देम, इट इज जस्ट सम फन ऍक्टिव्हिटी. या बसा इथे. या या तुम्ही उभे तिथेच उभे होऊन तिथेच काही जागा शोधू नका. समोर या. नाव दीज 3 मिडल रोज. एक ज्या मुलीने हँड रेज केला होता, यू. तुझ्या मागच्या 2 रोज तुम्ही आजूबाजूला इंटरचेंज होऊन जा, आपल्या प्लेसेस बदला. आता इथे तुमची संख्या जास्त नाही तर मी तर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबरही बसू दिलं नसतं. वेन आय टेक माय वर्कशॉप फॉर स्मॉल ग्रुप 20-25, तर काय असतं की मी माझ्या मित्रासोबत बसले, तू तुझ्या मैत्रिणीसोबत. तसा नाही, मी चेंज करून देते. डोंट सेट विथ युअर फ्रेंड्स. आणि तुम्ही आपल्या रोजच्या जीवनात करून बघा किती चेंज येईल तुमच्या आउटलुक मध्ये. बघा. चला चला उठा तुम्ही मुलींनो या 3 रोजच्या. आणि तुम्ही इथले मुलांनो आणि मुलींनो तुम्ही त्या बाजूला जा. शिफ्ट युअर प्लेस. जस्ट शिफ्टिंग युअर प्लेस चेंजेस युअर पॉइंट ऑफ व्ह्यू अँड गिव्स यू अ न्यू आउटलुक. तुम्हाला जगाकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलून जाते जागा बदलल्यामुळे. दिस इज द लेसन, practical lesson which I am giving to you. Apply it every day, everywhere in your life. जिथे तुम्ही खूप कम्फर्टेबल होता तिथून जरा बाहेर पडा. अशा ऍक्टिव्हिटीज करा ज्यात तुम्ही थोडे कम्फर्टेबल नाहीये. आणि मग मजा बघा की तुम्ही काय काय शिकता आणि त्यातून काय काय मिळेल तुम्हाला. एकच रो नाही हा सगळ्या. तू पण आणि तू. यू द गर्ल विथ स्पेक्स आणि इथे द बॉय विथ स्पेक्स. चला चेंज करा प्लेसेस. वाय आर यू स्टँडिंग बिहाइंड 3 गर्ल्स? तुम्हाला जागा नसेल मिळत तर इथे आहे. वी हॅव 1 चेअर हिअर, वी हॅव 1 चेअर हिअर. यू कॅन बी कम्फर्टेबल विथ मी, नो प्रॉब्लम. आ जाओ. Okay, so because you were not attentive, so I said this is a punishment, but it is not a punishment. Actually, you will realize it was rather fun. अभी थोड़ा लग रहा होगा क्या फालतू कर रहे हैं, आराम से बैठे थे. ही एक चेअर आहे. इथून एक चेअर घेऊन जा. ही रिकामी आहे, माझी घेऊन जा, रिकामी आहे. हवं तर इथे येऊन बसा, काही प्रॉब्लेम नाही. कारण मी तुमची टीचर नाहीये त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही इफ यू सेट ऑन माय प्लेस. सो अभी किसी का दिमाग खुला? किसी को याद आया मैडम ने यहाँ पे इतने अच्छे से बताया, क्या हिस्ट्री बताई थी. एकमेकांशी नाही बोलायचं रे, माझ्याशी बोला. तुम्हाला जे डाऊट आहे उभे राहा, सरळ प्रश्न विचारा कुठलाही. मी काही असं नाही की तुम्ही प्रश्न विचारता तर किती उद्धट मुलं आहे तर मार्क कापेल, असं काही नाही आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त बोला माझ्याशी. तर वुमन्स डे इज नॉट लाईक फादर्स डे, सिस्टर्स डे, डॉटर्स डे, दिवाळी, क्रिसमस, ईद,
when we wish each other Merry Christmas, Happy Diwali, Happy Daughter's Day, Happy Mother's Day, Happy Father's Day. No. वुमन्स डे म्हणजे काय, का आपण साजरा करतो, तर एक आठवण करून द्यायची असते स्त्रियांनी स्वतःला आणि पुरुषांनी सुद्धा स्वतःला. काय तर एक स्त्री म्हणते की तू मला बाई माणूस म्हणतो, मग मला माणसासारखी वागणूक तर दे. तर ती जेव्हा घराबाहेर पडते तर तुम्ही तिला माणसासारखी वागणूक द्या. ती कामाच्या ठिकाणी आली किंवा शिक्षणाच्या ठिकाणी आली तर अगदी एक बिलकुल बेसिक गोष्ट की स्वच्छतागृह असणे तिथे आवश्यक आहे. जर नसेल तर तिथे ती कामाला जाऊ शकत नाही, कारण ती अगदी बेसिक अडचण आहे तिची. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्त्रियांना रस्त्यावर येऊन निदर्शने करावी लागली. 18व्या शतकात जेव्हा त्या घराबाहेर पडल्या, फॅक्टरीज मध्ये काम करायला जाऊ लागल्या, तर सुरक्षित पोषक हेल्दी वर्किंग कंडिशन्स आम्हाला पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही काम कसं करणार. या संदर्भात जेव्हा काही स्त्रिया जाग्या झाल्या आणि त्यांनी मॅनेजमेंटला आधी विचारलं, विनंती केली, पण काय विनंती कोणी ऐकली नाही. मग त्यांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली. त्याची दखल घेऊन त्यांना कामाच्या ठिकाणी ज्या काही बेसिक अमेनिटीज आहेत त्या अमेनिटीज उपलब्ध करून देण्यात आल्या. आणि म्हणूनच काही वर्षानंतर संयुक्त राष्ट्राने डिसाईड केलं की आपण स्त्रियांनी स्ट्रगल करून जे काही मिळवलंय त्याच्या स्मरणार्थ आणि पुढे त्यांना यातून प्रेरणा मिळावी आणि पुरुषांना सुद्धा प्रेरणा मिळावी की ॲज ह्युमन बीइंग्स यू ऑल आर इक्वल, त्यासाठी जागतिक महिला दिन. आणि जेव्हा मी इक्वॅलिटी म्हणते ना मुलींनो, तुम्हाला स्पेशली सांगते, तर इक्वॅलिटी याची नाही की हे दारू पितोय तर मी पण दारू पिईल, तो पान ठेल्यावर जाऊन सिगारेट ओढतोय तर मी पण ओढेल. दिस इज नॉट द इक्वॅलिटी वी आर टॉकिंग अबाउट. अशी इक्वॅलिटी अपेक्षित नाहीये आपल्याला की पुरुषामध्ये जे वाईट गुण आहेत ते स्त्रियांमध्ये यावे किंवा स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने वाईट कामं करावी. दिस इज नॉट द इक्वॅलिटी. आपण काय, इक्वॅलिटी म्हणजे काय, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. शिक्षण घेण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, स्वबळावर काही करू शकण्याची तिला संधी मिळायला पाहिजे, योग्य ती संधी मिळायला पाहिजे. ओनली दिस इज द इक्वॅलिटी वी आर इंटरेस्टेड इन. आम्हाला रिझर्वेशन नकोय. मी महिलांसाठी आरक्षणाच्या विरोधात आहे. का? कारण तिला जर शिक्षित केलं तर ती स्वबळावर आपलं स्थान निर्माण करेल, मग तिला आरक्षणाची गरज नाहीये. आणि तसंच मी त्या स्त्रियांचाही समर्थन करत नाही ज्या म्हणतात की मी स्त्री आहे म्हणून मला अमुक फॅसिलिटी द्या, मला तमुक फॅसिलिटी द्या, मला ही फॅसिलिटी द्या. नाही, योग्य ती फॅसिलिटी म्हणजे तुमची प्रकृती जेव्हा परमिट करते नाही करते तेव्हा तुम्ही काही काम करू शकत नाही त्या गोष्टी. जसं आपल्या धर्मामध्ये सुद्धा काही निर्बंध जे आपल्यावर आहे, सो कॉल्ड निर्बंध, ते खरं निर्बंध नाहीये, ते आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आहे. आणि स्त्रीला खूप साऱ्या जबाबदाऱ्या पेलायच्या असतात एकाच वेळी, तर धार्मिक अनुष्ठान, धार्मिक विधी तीच का करेल पूर्ण, मग ते तरी पुरुषांनीच करावे ना तिच्यासाठी. म्हणजे मी तर म्हणते की धार्मिकरित्या बघितलं तर देव आपल्या बाजूला आहे, कारण तो आपल्याला मोकळीक देतो की तू केवळ माझं नाव घे तर तुला तोच फळ मिळेल जो पुरुषाला तासनतास तपस्या केल्यानंतर मिळतो. तर तो आपल्या बाजूला आहे, तिथे काही निर्बंध नाही आपल्यावर. दृष्टिकोन बदला, विचारसरणी बदला. तसंच आय कॅन सी सम Muslim girls here, some of you may be practicing Christianity. तर इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी मध्ये असं म्हणतात की देवानी पुरुषाला पहिले घडवलंय आणि त्यानंतर स्त्रीला घडवलंय. राईट? आय एम राईट? आता याला काही जे फेमिनिस्ट, सो कॉल्ड नारीवादी, स्त्रीवादी, ते काय म्हणतात, बदला हे धर्मशास्त्र, काढा या गोष्टी, आम्ही बरोबर आहोत, आम्ही त्या देवालाच मानत नाही. अरे काय आहे, याची एक चांगली बाजू सांगू का तुम्हाला.
पुरुषाला का पहिले घडवलंय देवानी आणि स्त्रीला नंतर का, ऍज पर इस्लाम अँड ख्रिश्चियनिटी ऑर द अब्राहॅमिक रिलिजन्स? यु नो व्हॉट? बिकॉज आपण जेव्हा लिहितो ना, काही लिहितो, सो यू हॅव टू फर्स्ट मेक अ रफ ड्राफ्ट बिफोर यू क्रिएट द फायनल मास्टरपीस, राईट? तर आता कोणी फेमिनिस्ट देवाला दूषण देऊ शकत नाही, कारण त्यांनी चांगलंच काम केलंय. पहिले त्यांनी प्रयोग करून बघितलंय आणि मग फायनल मास्टरपीस तुला बनवलं. आता का तू स्वतःला कमी लेखते किंवा त्या देवाला दूषण देते? तर तुम्ही विचार त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, ती गोष्टच तुमच्यासाठी बदलून जाईल. तर माझ्या मते फेमिनिझम किंवा स्त्रीवाद म्हणजे महिला विरुद्ध पुरुष असं झेंडा घेऊन उभं राहणं नाही. वी आर नॉट हिअर टू फाईट विथ इच अदर, वी आर हिअर टू कोएक्झिस्ट. आपल्याला एकत्र राहायचंय समाजात, एकमेकांशी भांडत नाही राहायचं. तू चूक, मला हे पाहिजे, मला तू हे दे, असं करायचं नाहीये. एकमेकांना समजून घ्यायचंय. तर आम्ही त्या स्त्रीवादाचे समर्थक आहोत, ज्या स्त्रीवादात स्त्रीला पुरुषाशी मी कुठेही कमी नाही हे दाखवून देण्याची गरज पडत नाही. ते आपोआप दिसून पडतो की काही कामांसाठी स्त्रियाला जास्त सक्षम बनवलंय पुरुषांपेक्षा आणि काही कामांसाठी पुरुषांना जास्त सक्षम बनवलंय निसर्गाने स्त्रियांपेक्षा. यू आर गुड ॲट सम थिंग्स, वी आर गुड ॲट सम अदर थिंग्स. No human being is equal to another. How can a woman be equal to a man or a man be equal to a woman? ती equality अशी नाहीये. The definition which you have in your mind or the definition जे social मीडियाच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचते चुकीची आहे. इक्वॅलिटी जेव्हा बोलतो तर ओनली इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, राईट? तर हट्ट करूनच तो जे करतो ते मी का करू शकत नाही, मी करून दाखवेल, काही गरज नाहीये. तुमच्यामध्ये जे नैसर्गिक गुण आहे, जे निसर्गाने दिले, त्या गुणांचा वापर करून तुम्ही जे काही करू शकता ते योग्यरित्या करा. तुम्हाला काही प्रूव्ह कोणाला करायची गरज नाही. हे मला क्लिअर करायचं होतं आधी. जो टॉपिक ज्याच्यावर मी जास्त बोलणार आहे त्याच्या पहिले, की व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ वुमन्स डे आणि इक्वॅलिटी जेव्हा आपण म्हणतो, बरोबरी जेव्हा आपण म्हणतो, तर ती बरोबरी म्हणजे कोणत्या संदर्भाने, तर ही गोष्ट तुमच्या मनात क्लिअर होऊ द्या. दुसरं मी हे म्हणेल की स्त्रीवादी कार्यकर्ती किंवा स्त्रींच्या अधिकारासाठी लढा देणारी कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता असं नाव जर मी घेते तर तुमच्या समोर कोणाचं नाव येतो मला सांगा बरं? सावित्रीबाई फुले, राईट, गुड आन्सर्स. अजून हा, अजून अहिल्या होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अजून हु इज युअर फेमिनिस्ट आयडल? म्हणजे फेमिनिस्ट खरं या वर्डशी खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी जोडल्या गेल्या, पण आता पर्यायाने इंग्रजीत म्हणून वापरावं लागतं. पण एक स्त्रीवादी किंवा स्त्री सशक्तीकरणासाठी कार्य करणाऱ्या किंवा असं काही आपण म्हणूया, सिंधुताई सपकाळ ऑल्सो यू कॅन टेक द नेम, isn't it? Right? That name also you can take. तर आपल्याला परदेशात आयडल्स शोधण्याची गरज नाहीये. आपल्या परंपरेला जर तुम्ही मानत नसाल तर आजच्या काळात आदर्श तुमच्या समोर आहे. त्यांनी आपला मार्ग कसा काढला, कसा निर्माण केला ते बघून तुम्ही काही करू शकता. आणि काही करू शकता म्हणजे रस्त्यावर उतरून निदर्शने करायची गरज नाहीये. आता मॅडम जे बोलत होत्या की मानसिकता बदलण्याची गरज आहे, तर ती अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी होते. तुम्ही घरी जाऊन आईला म्हणता, आई चहा मांड न ग, ताई मला पाणी दे न ग. तर कधी तुम्ही चहा मांडा, कधी तुम्ही तिच्या आधी पाण्याचा ग्लास द्या. मग इथे मानसिकता बदलते आणि या छोट्या छोट्या गोष्टीतूनच सुरुवात होते. ठीक आहे? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायची गरज आहे आपल्याला. आणि स्त्रियांनी
आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, जसं मॅडम म्हणाल्या. इथे मी हे एक म्हणेल की आज आपण काय बघतोय, स्पेशली जर तुम्ही IT सेक्टर मधील जॉब्स बघा तर तिथे काही लाईफच नाहीये तुमची. म्हणजे IT सेक्टर मधील काही माझे मित्रमैत्रिणी म्हणतात की वी लिव्ह ओनली फॉर वीकेंड. आम्ही केवळ वीकेंड साठी जगतो, कारण इतर दिवशी आम्ही राबत असतो. तर मग एका कुटुंबात जर दोघे असे राबणारे असतील तर मग कुटुंब कुठे राहील? त्यामुळे कुठेतरी तडजोड कोणी करावी. कोणापैकी एकाने वर्क फ्रॉम होम किंवा फ्रीलान्सिंगचा पर्याय निवडावा. आता फ्रीलान्सिंग मध्ये खूप सारे पर्याय आहेत. मी तुम्हाला सांगते, आय वॉज वर्किंग विथ BSNL बिफोर. I was a trainer in BSNL training center working as sub-divisional engineer. पण काय झालं की निवेदन आणि सॉफ्ट स्किल या दोन्ही क्षेत्रात माझा काम वाढला. तुम्ही विचार केला की आपण कामच करत राहणार का? मग आपण कुटुंबासोबत एन्जॉय केव्हा करणार, कुटुंबाला वेळ केव्हा देणार? तर मी माझी नोकरी सोडली. आणि मी नोकरी सोडली तर मला सगळ्यांनी वेड्यात काढलं 2018 साली. गव्हर्नमेंट जॉब, हाय पेइंग जॉब, क्लास 2 ऑफिसर, कुणी अशी नोकरी सोडतो का? पण मी खरं सांगते, एकही दिवस आजपर्यंत, आज 2018, आता मला 5 वर्ष होतील जून मध्ये, मला एकही दिवस असं वाटलं नाही की मी काही चूक केली आहे, की मी नोकरी करायची तेच चांगलं होतं. काहीच नाही. कारण मी जर डिटेल अनालिसिस केलं, त्याचा पूर्ण आढावा घेतला की फायनान्शियल बाजू हे ते, तर केवळ एवढंच होणार आहे त्याच्याने की जो माझा रिटायरमेंट फंड आहे ना, त्याच्यामध्ये एक 0 कमी राहील बस. पण आपल्याकडे म्हणतात ना की पूत कपूत तो क्या धन संचय, पूत सपूत तो क्या धन संचय. म्हणजे आम्हाला आमच्या मुलांवर विश्वास आहे ना, ते स्वतःही काही कमवतील ना स्वतःसाठी. आम्हालाच थोडी भरून ठेवायचं 7 पिढ्यांपर्यंत पुरेल इतका. मग त्यामागेच तर आपण धावतो आणि रॅट रेसचे रॅट्स बघतो. ते करायची काही गरज नाही. पोटा पाण्यासाठी काही करावं लागतं, करावं. पण आपल्या मॉडर्न एज्युकेशन मध्ये आपण त्याला एवढ्या हाय लेवलवर ठेवलंय की तुम्ही बघा, आता 8वी 10वीची मुलं आणि त्यांचे आई वडील ते जॉब, फ्युचर, प्लेसमेंट याच्याशिवाय काही बोलतच नाही. कुणाकडे काही बोलायला विषयच नाहीये. तर तुम्ही असं आयुष्य जर जगाल तर काय अर्थ आहे? आपण त्यासाठी आलो नाहीये. You have a different purpose in your life. We all are spiritual beings. Let me tell you. आपण ह्युमन बीइंग्स म्हणतो ना स्वतःला, पण जर जेव्हा तुम्ही केवळ ह्युमन बीइंग म्हणता तर तुमच्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काही फरक नाहीये. तुम्ही डिफरंट केव्हा होता? यू आर द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड ना. सो when you become different, when you realize that you are a spiritual being and not only a human being. Okay, so far I have talked about so many things, and it should raise some questions in your mind if you are really listening from here. So any questions? आता एखादा प्रश्न असेल तर विचारा. मॅडमला अजून काही काम आहे म्हणून त्या रजा घेत आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आले की नाही? मी जे काही बोललं, जे काही तुम्हाला करायला लावलंय त्याच्यामुळे एकमेकांशी बोलणार आहे. माझ्याशी बोला, विचारा, आस्क समथिंग पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, काही. मिळून गेलात करे की आता अजून काही पनिशमेंट देईल मी? नाही विचारला तर खरंच देईल ना. येस, काहीतरी प्रश्न यायला पाहिजे. तुम्ही तरुण मुलं आहात रे, तुमच्या मनात 100 प्रश्न पाहिजे. आय थिंक यू शुड मीट माय सन. त्याच्यासमोर तुम्ही 5 मिनिटं बोललात, तुम्हाला 500 प्रश्न विचारेल. माझ्या कझिननी त्याचं नाव प्रश्न वाचक ठेवलंय. एवढे प्रश्न असतात त्याच्या डोक्यात, पण मग त्याच्या डोक्यात मग गोंधळ पण निर्माण होतो. मग म्हणजे ते जास्त जे ब्रिलियंट असतात ना, ते थोडे सेंट्रिक पण होऊन जातात ना कधी कधी, तर त्यामुळे मग तो गोंधळ निर्माण होतो. त्याला काउन्सिलिंग घ्यावी लागते. बट
He is very inquisitive. Anyways, every mother praises her son or daughter. तर इन्क्विजिटिव्ह तुमच्या पिढीने राहायला पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे. इथे असं थोडी आहे की मी तुम्हाला सांगते हे इम्पॉर्टंट आहे बरं एक्झामच्या दृष्टीने, ऐका, लिहा, नोट्स बनवा आणि मग रट्टा मारा. जीवनाबद्दल काही बोलतोय रे आपण, तर मग तुम्ही पण मला काही विचारा, हो तू हे केलं ते केलं, का केलं, कसं केलं. तुमच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. भाषण करायला आलेली नाहीये, मी आधीच सांगितलं, संवाद करायचा आहे तुमच्याशी. अटेंडन्स शीट वर सही करताय तुम्ही, अटेंडन्स शीट वर सही करताय, पण इन माय व्यू यू आर अटेंटिव्ह ओनली इफ यू आस्क क्वेश्चन्स और यू गिव्ह आन्सर्स टू द क्वेश्चन्स. पहिल्या पार्ट मध्ये तर तुम्ही फेल झालात. 1-2 मुलींनी हात वर केले होते, बाकी तर लोकांनी काही ते उत्तर दिलं नाही मॅडमने जे काही सांगितलं त्याबद्दल. आता तरी मी जे बोलले तर तुम्ही तर फार अटेंटिव्ह दिसत होता. मला जरा प्रश्न विचारा होता मला याबद्दल. हा, येस, क्लॅप फॉर हर. व्हेरी करेजियस गर्ल. बोल. समजा तुझा आवाज माझ्यासारखा असा जोराचा नसेल तर इकडे जवळ येऊ बोल, म्हणजे मला ऐकू येईल. येईल, घेऊन जा, बोल. मैंने जॉब छोड़ दिया बेटा, इस चीज को तुमने पूरा सुना नहीं. मैंने जॉब क्यों छोड़ा? वो पूछ रही है कि आपने जॉब छोड़ दिया तो फिर तो आप हस्बैंड पे फाइनेंशियली डिपेंडेंट हो गए ना. ऐसा नहीं है, मैं मेरे हस्बैंड पे फाइनेंशियली डिपेंडेंट नहीं हूँ बेटा, बिकॉज आई डू द अदर वर्क ना. आई एम अ प्रोफेशनल एंकर एंड फॉर दैट आई एम पेड फॉर इट. आणि सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सुद्धा आय डू इट ॲट प्रोफेशनल लेवल, सो आय एम पेड फॉर इट. तर मी फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे. फर्स्ट थिंग, सो फर्स्ट पार्ट इज आन्सर्ड. माय हजबंड्स फायनान्शियल बर्डन इज नॉट इन्क्रीज्ड. काय झालंय त्यात, म्हणजे फरक काय पडलाय की जर माझा रिटायरमेंट फंड समजा 1 कोटीचा असता तर तो आता 1 कोटीचा नसून काही लाखांमध्ये आलाय. एवढंच फरक आहे. आणि इन लॉंग टर्म इट डझंट मेक एनी बिग डिफरन्स, कारण रिटायरमेंट फंडची मला आज गरज नाहीये. मी अजूनही काम करते आणि मग माझी जी मुलं आहेत ते तर काम करतील ना, दे विल अर्न फॉर देमसेल्व्स. सो आय एम नॉट ॲट लॉस, व्हेरी बिग लॉस. एक झिरोचाच फरक पडला, एवढंच सांगते, नॉट मच. हाँ, ये जो दूसरा पार्ट है आपके क्वेश्चन का, इसीलिए जैसे मैडम ने शुरू में बोला ना कि आप फाइनेंशियली इंडिपेंडेंट हो, तो ट्रेडिशनली जो सोसायटी ने रोल दिया था ना, ज्याला आपण म्हणतो चूल आणि मूल, की तू घर सांभाळ आणि पुरुष बाहेर जातो, तो जोपर्यंत स्त्रीला सन्मानाची वागणूक पुरुषाकडून मिळत होती तोपर्यंत ठीक होता, हरकत नहीं. पर जब उसको ये बोल देते हैं कि तुमको क्या पता, तुम तो घर में बैठी रहती हो, तो वो गलत होता है. तो उसको ऐसा न सुनना पड़े, इसलिए भले छोटा वो कोई काम करे पर उसने करना चाहिए कि वो घर में थोड़ा सा फाइनेंशियल कंट्रीब्यूशन भी दे. ठीक है. अब जो आप बोल रहे हैं उसकी दूसरी साइड, मेरी जो नीज है तो शी इज इन द मार्केटिंग जॉब, तो शी मूव्स आउटसाइड और उसकी जो वर्किंग आवर्स है वो बहुत इरेशनल टाइप के, एरेटिक वर्किंग आवर्स हैं, 16 घंटे, 18 घंटे, 20 घंटे. तो उसका जो पार्टनर है, उसका हस्बैंड, ही वर्क्स फ्रॉम होम. नाउ देयर इज अ रोल रिवर्सल. तो मेरा ये कहना था कि जब आप फैमिली स्टार्ट करो तो आप ये सोचो कि सिर्फ पैसे कमाना दोनों का ऑब्जेक्टिव नहीं है, थोड़ा थोड़ा सा कम पैसा भी आए लेकिन आप एक दूसरे के साथ टाइम ज्यादा दे पाओ, उस पर ध्यान देना. तो कोई ना कोई एक जन अगर फ्रीलांसिंग मेरे जैसा या फिर वर्क फ्रॉम होम मेरी नीज के हस्बैंड जैसा करे तो घर बैलेंस करना, मैनेज करना इजी हो जाए. दैट वाज माय पॉइंट. ओके, क्लियर नाउ? ठीक है. तो काम तो करना है, कोई ना कोई काम, हम बहुत सारे काम होते हैं जो हम
आज बहुत सारे एवेन्यूज ओपन है. आपका अगर लैंग्वेजेस पे अच्छा कमांड है, यू कैन बी अ कंटेंट राइटर, स्क्रिप्ट राइटर, और आप घर से बहुत काम कर सकते हो, है ना. बहुत सी चीजें होती है, उसके लिए फिर आपको जॉब करने की जरूरत नहीं होती. या एंटरटेनमेंट बिजनेस से जुड़ी हुई बहुत सारी चीजें होती हैं, फूड से जुड़ी हुई चीजें होती हैं. तो देयर आर थिंग्स वेयर यू नीड नॉट बी इन अ 9 to 5 जॉब. वो जो कंसेप्ट है वो अभी थोड़ा चेंज हुआ है. 9 to 5 जॉब का कंसेप्ट ओरिजिनली तो हमारे कल्चर में नहीं था. द एजुकेशन दैट ब्रिटिश गेव अस was meant to produce clerks and workers for their factories and offices. आणि तेव्हापासून आपल्या डोक्यात हे फिट्ट बसलंय की शिक्षण का घेतोय तर नोकरी करायची आहे. नाही, शिक्षण का घेतोय तर ज्ञानार्जन करायचंय. आणि पोटा पाण्याचा उद्योग केवळ नोकरी नाहीये, तुम्ही स्वबळावर दुसरं काही करू शकता. आता तर स्किल इंडिया मुवमेंटच्या थ्रू तुम्हाला लोन्स पण आपले स्टार्टअप सुरू करण्यासाठी दिले जातात. आता स्किल्सवर आपण भर देतोय. तर आपली एज्युकेशन सिस्टम मूळ तेच होतं आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये की कुठली ना कुठली स्किल आपण शिकायचो आणि त्या स्किलवर आपला रोजगार असायचा. म्हणून घरच्या घरी प्रत्येकासाठी रोजगार होता कुठला ना कुठला. आणि नोकरीवर जाणं हे बंधनकारक नसायचं आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये. ही इंग्रजांनी आणलेल्या शिक्षण प्रणालीतून झाले. पण आता तिथेही बदल होत आहे. आता स्किल्सवर जास्त भर दिलं जात आहे, डिग्री प्लस स्किल ऑल्सो. आणि इन फ्युचर इट मे बी दॅट नो डिग्री बट मे बी स्किल्स. सम सॉफ्टवेअर कंपनीज हॅव ऑलरेडी स्टार्टेड दिस ऑन द एक्सपेरिमेंटल बेसिस. प्रयोगात्मक रूपी त्यांनी सुरुवात एक केली आहे की डिग्री जरी फॉर्मल नसली तुमच्याकडे पण आवश्यक स्किल्स आहेत तर तुम्ही त्यांच्यासोबत काम करू शकता ॲज अ कन्सल्टंट or ॲज अ काउन्सलर or एनिथिंग. तर पुढेही तेच होणार आहे की स्किल्स तुमच्या मध्ये आवश्यक असलेल्या स्किल्स पाहिजे, त्याच महत्वाच्या राहणार आहे नोकरीसाठी. चला, एकीने तर प्रश्न विचारला, दॅट मीन्स शी वॉज अटेंटिव्ह. ओके. सो द नेक्स्ट पार्ट इज, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग बद्दल तुम्ही काही ऐकलंय का? आता डोंट टेल मी की यू डोंट नो दिस टर्म. तुम्हाला माहिती नाही असं होऊच शकत नाही. कंटाळा करू नका आणि मला सांगा तुमच्या मते मल्टीटास्किंग म्हणजे काय. मला तुम्हाला झोपू द्यायचं नाहीये म्हणून मी इंटरॅक्टिव्ह सेशन करते. नाहीतर काही नाही, मी आपलं लेक्चर दिलं असतं, तुम्ही मस्त झोप काढली असती. ते होणार नाहीये. सांगा, नाही तर मग मी तुमच्या जागेवर येऊन विचारते तुम्हाला. कुणीतरी एक सांगा बरं मला, मल्टीटास्किंग काय आहे? येस, टेल मी व्हॉट यू आर टेलिंग युअर फ्रेंड दॅट यू टेल मी. मल्टीटास्किंग म्हणजे काय? व्हॉट डज इट मीन? बोलो बोलो, बैठ के बोलो, खड़े नहीं होना है तो मुझे कोई प्रॉब्लम नहीं. चलो मैं वर्ड का मीनिंग ही बता दो. मान लो आपको उस कंसेप्ट का आइडिया नहीं है तो मीनिंग बता दो कि इसका मीनिंग क्या होगा. आपने दोनों हाथ उठा दिए, बता दीजिए. चलिए, मतलब आपको दोनों टर्म के मीनिंग बताएं कि मल्टी क्या होता है और टास्क क्या होता है. क्या बोला इन्होंने, जरा जोर से बता दो. डूइंग मेनी थिंग्स एट सेम टाइम. बैठ जाइए. थैंक यू. क्लैप फॉर हिम. मल्टी मतलब बहुत सारी और टास्क मतलब काम. तो ये टर्म आई कहां से है? ये आईटी से आई है. उससे पहले हमें इस टर्म के बारे में नहीं पता था. हम करते थे पर पता नहीं था. तो कंप्यूटर के जो प्रोसेसर होते हैं वो प्रोसेसर की खूबियों में से एक मल्टीटास्किंग भी बोला गया कि ये प्रोसेसर एक ही समय पे बहुत से काम कर सकता है. ठीक है, तो जो प्रोसेसर जितनी अच्छी मल्टीटास्किंग कर सकता है उतना अच्छा प्रोसेसर. फिर वो चीज ह्यूमन्स को तो सबकी बराबरी करनी होती है ना. आम्हाला प्रकृतीवरही विजय मिळवायचा आहे, आम्हाला मशीनांवरही विजय मिळवायचा आहे. तर ह्युमन बिंग्सनी पण सुरू केलं की नाही आम्ही पण मल्टीटास्किंग करू शकतो. आणि मग तिथून ते प्रो आणि कॉन दोन्ही आले.
तर तुम्हाला कोणी मल्टीटास्कर तुमच्या अवतीभोवती दिसतो का? तुमच्या मित्रांमध्ये, घरी? आई मल्टीटास्कर आहे. मोस्टली आया असतात मल्टीटास्कर. तुम्ही पण आहात का? सांगा ना, तुम्ही पण काही मल्टीटास्किंग करतच असाल, पुस्तकात मोबाईल ठेवून किंवा काही अजून करून. किंवा मोबाईल मध्ये मी अभ्यास करतोय असं सांगून काही मीम्स बघणे, रील्स बघणे, नाही का? तुम्ही तर खूप मल्टीटास्किंग करता रे. म्हणून इथे आम्हाला वाटत होता तुम्ही अटेंटिव्ह आहात, पण तुम्ही नव्हता. तुम्ही आपलंच मजे घेत होता. सो मल्टीटास्किंग is good sometimes, but it is very bad when it crosses a limit. ठीक आहे? तर मल्टीटास्किंग कशी चांगली की तुम्ही रेडिओवर गाणं लावलंय आणि तुम्ही काही काम करताय. घरी आपण मोबाईलवर बोलतो आणि एका हाताने काही काम पण करत असतो. वर्किंग वुमेन तर त्यांना खूपदा विचारानं करणं गरजेचं असतं. मल्टीटास्किंग करावंच लागते. मुलांनाही मुलांचा अभ्यास घेता घेता आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर काही मेसेजेस आले त्याचे रिप्लाय देणे, किंवा आता उद्या आपल्याला काही शिकवायचं आहे तर मुलं तुम्ही बसा, तुमचा अभ्यास करा, मी माझा तुमच्या सोबत करते. मी पण केलंय हे, तुम्ही पण केलंच असणार, तुम्ही करता. तो मोस्टली मल्टीटास्किंग एव्हरीबडी डज ॲट वन ऑर अदर लेवल, बट सम पीपल डू इट मोर. अँड व्हेन यू डू इट मोर, तर मग ते कॉन्स पुढे येतात. पहा, जेव्हा तुम्ही अशी मल्टीटास्किंग करता, समजा आय एम गिविंग यू माय एक्झाम्पल, कि I would listen to some classical music or some bhavgit or some bhajan or something, some soothing music, and at that time I think of what I need to speak in my next program or what I can do something, and I make some notes, right? So at the same time I am working and I am relaxing. That I do. बट अदरवाईज काम जेव्हा आपण करायचं म्हणतो ना, की गॅसवरही काही ठेवलंय आणि फोनवरही आपण काही बोलतोय आणि दारावरही कोणी आलंय, ते जेव्हा आपण करायला लागतो ना, मग आपली कटकुटे चिडचिड होते, एक काम चुकीचं होऊन जातो किंवा काही, राईट? सो इफ यू रिअली वॉन्ट टू डू मल्टीटास्किंग, टेक हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, टेक हेल्प ऑफ पीपल, हॅव अ सपोर्ट ग्रुप ज्यांच्या मदतीने तुम्ही ते करू शका, की एक पार्ट तुम्ही केला, बाकीचा तू कर. हे जो सुपर वुमन सिंड्रोम किंवा सुपर वुमन मॅन सिंड्रोम ज्यांना असतो ना, की आई कैन डू एवरीथिंग, मेरा सबके बिना चल जाता है, मेरे बिना लोगों का नहीं चलता, इस गलतफहमी में जब हम रहते हैं ना, तो हम ज्यादा मल्टीटास्किंग करते हैं, फिर हमारे ऊपर ज्यादा लोड आ जाता है और फिर हम ज्यादा परेशान भी हो जाते हैं. हाँ, एक चीज है, आपने अभी एक्सपीरियंस नहीं की स्टूडेंट्स ने, लेकिन जो लोग काम करते हैं अभी बाहर, उन्होंने एक्सपीरियंस की है. I was in a government company ना, so हमारे एक टीचर ने हमको एक बार बोला था कि सरकारी काम में एक चीज बहुत जरूरी होती है. क्या? तो बोले, काम करो या ना करो, काम की फिक्र करो, फिक्र का जिक्र करो. समजलं का? तर आमच्या ऑफिसमध्ये खूप जण असायचे जे सकाळ ते संध्याकाळपासून हातात एक फाईल घेऊन फिरायचे इकडे तिकडे, अरे मला खूप काम आहे, अरे मला खूप काम आहे, अरे. आणि खरं सगळ्यांना माहित असायचं की या माणसाला काही काम नाही किंवा हा कामाचा माणूसच नाहीये. तर अशा प्रकारचे लोकही आपल्या अवतीभोवती असतात आणि तुम्ही जास्त मल्टीटास्किंग करायला गेलात तर मग ही अशी मंडळी तुमचा गैरफायदा घेते. ठीक आहे? तर यू शुड हॅव द स्किल टू से नो, स्पेशली विमेन, गर्ल्स. हम लोग फैमिली में भी कई बार लिहाज करने के लिए कि अरे फलाना क्या कहेगा या बड़े क्या कहेंगे हम, पर कहीं आप झगड़ा करने की जरूरत नहीं. क्या होगा, जब आप लिमिट से ज्यादा काम करोगे ना, आपके स्वभाव में फिर चिड़चिड़ापन आ जाएगा, गुस्सा करोगे, अपनों पे गुस्सा उतारोगे, तो वो नेगेटिविटी लाने से अच्छा है आप प्यार से अपनी लिमिट्स हाथ खड़े कर दो कि नहीं हो पाएगा, सॉरी अभी तो मैं नहीं कर पाऊंगा या कर पाऊंगी. दैट इज बेटर. वो क्या होता है पता है क्या, 99 times if you do something ना, people won't remember, and the one time you refuse,
दे विल फॉरगेट वो 99 टाइम्स इसने इतना काम किया था। वो कहेंगे अरे देखो टाइम पे मेरी मदद करने से मना कर दिया, है ना। तो इसलिए सबसे पहले अपना कंफर्ट, अपनी खुशी, अपनी लिमिटेशंस, अपनी कैपेसिटी वो देख के फिर मदद करो लोगों को कि हाँ ठीक है, इसके बाद मैं मदद कर सकती हूँ या कर सकता हूँ। तो फिर वो मल्टीटास्किंग आपको बॉदर नहीं करती। नहीं तो अपना जो प्रोसेसर है, 2 प्रोसेसर है, ये है हार्ट और माइंड, फिर उसमें प्रॉब्लम्स आनी शुरू होती है। फिर हमारे लिए कौन कुछ करेगा। तो वो जो मैम बोल रही थी ना कि अपने को टाइम देना चाहिए। हाउ मेनी ऑफ यू एक्सरसाइज रेगुलरली, टेल मी ऑनेस्टली। बड़े कम लोग हैं यार एक्सरसाइज करने, बट वेरी ऑनेस्ट ना, जो लोग नहीं करते वो बेचारे चुपचाप उन्होंने कहा कि हम नहीं करते, है ना। ये सोचा होगा कौन बताए, इन्होंने जिन्होंने हाथ उठाया उनके लिए तालियां बजाओ, नहीं तो तब तक वो हाथ उठाए रखेंगे। तो बहुत कम लोग एक्सरसाइज करते हैं, हार्डली 8 to 10 स्टूडेंट्स। या बाकियों ने ये सोच के हाथ नहीं उठाया कि मैं पूछ ना लूं कौन सा एक्सरसाइज करते हो, या दिखा दो डेमो दिखा दो, ऐसा बोलेगी फिर हम क्या करेंगे। तुम्हाला वेळ नाही मिळत टीचर्स, दिस क्वेश्चन वॉज फॉर यू एज वेल, द स्टाफ। You do, how many of you do regular exercise? प्रामाणिकपणे ज्यांनी जे नाही करत बिचारे त्यांनी प्रामाणिकपणे हात उचलला नाही आहे। थँक्यू यांच्यासाठी टाळ्या वाजवा तुमच्या टीचर्ससाठी। बाय द वे, why I am calling you to asking you to clap often and often? Because clapping is a very good exercise. If you can't do any other exercise, do this. हम लोग जो प्रार्थना करते हैं ना, हमारे यहाँ सामूहिक कीर्तन होता है, तो उसमें हम तालियां बजा बजा के करते हैं। उसके पीछे और कोई विज्ञान हो या नहीं हो, बट वो एक बहुत अच्छा एक्सरसाइज है। उससे अच्छी ब्लड सर्कुलेशन होती है और उसका जो रिदम है वो अपने माइंड को सूद करता है। सो एक ग्रुप में प्रेयर करने का वो इम्पोर्टेंस है, इसलिए हर रिलीजन में आप देखो ग्रुप में प्रेयर्स की जाती है। और आज हम मॉडर्न लाइफस्टाइल में कहीं ना कहीं उसको छोड़ रहे हैं, पर जिन लोगों को रियलाइज हो रहा है वो उसको फिर से अपना रहे हैं। दे आर कमिंग बैक टू द रूट्स, तर ते आपल्याला करणं गरजेचं आहे। सो वाय आय वॉज आस्किंग दिस एक्सरसाइज नॉट ओनली इज फॉर युअर फिजिकल फिटनेस, म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही जिमला जा की काही करा, पण थोडी वॉक करा, स्ट्रोल, योगा और सम एरोबिक एक्सरसाइज। और कुछ भी नहीं होता ना, फिल्मी गाने सुनना तो सबको अच्छा लगता है, तो अपना रूम बंद करो, अपनी पसंद के पार्टी नंबर्स लगाओ और बढ़िया जी खोल के अकेले डांस कर लो। सच्ची, दिस इज द वेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज। इसको आपको किसी से सीखने की जरूरत नहीं है, पैसे भी नहीं खर्च करने। एंड व्हेन यू डू दिस यू विल थैंक मी कि मैम ने बाकी सारी बातें भले इधर से कही पर ये बात जरूर अच्छी बोली। वो कर लिया करो। और ये मैं किसी किताब में पढ़ के नहीं बोल रही हूँ, मेरे कजिन ने वो थोड़ा काफी ओवरवेट था और उसको एक्सरसाइज करने में आलस आता था, तो उसने अपना वेट कम करने का यही तरीका अपनाया। उसको फिल्मी गाने, वो ऑलमोस्ट सभी को पसंद होते हैं फिल्मी गाने, तो वो रूम बंद करता था ताकि कोई उस पर मजाक नहीं उड़ाए कि ये देखो, अब वो बेचारा हैवी था और डांस करे, तो रूम बंद करके आधे घंटे ही वो डांस ऑन पार्टी नंबर्स, और उसके बाद एकदम पसीने पसीने, और ही रिड्यूस्ड अ लॉट इन 6 months। तो उसने वो अपना खुद कर लिया। तो इट्स अ गुड एक्सरसाइज। वो आप घर पे कर लो, जब बाहर जाने का आलस आ रहा है, बारिश हो रही है, ठंडी है, धूप है, सुबह तो कॉलेज था, स्कूल था, तो कब करें, तो ये तो रात में भी कर सकते हो, ठीक है। सो हाउ मेनी ऑफ यू विल ट्राई दिस नाउ? चलो अब हाथ उठा लो, मैं कुछ नहीं पूछूंगी। चलो कुछ लोगों ने तो उठाए, थैंक यू, क्लैप फॉर योरसेल्फ नाउ। मैं हमेशा अपने स्टेप्स काउंट करती हूँ। समटाइम्स आई हैव टू ट्रेवल फॉर माय वर्क, तो फिर मैं देखती हूँ कि मैंने एयरपोर्ट पे या रेलवे स्टेशन पे कम से कम चहलकदमी की है क्या, या मैं जहाँ गई हूँ प्रोग्राम के लिए वहां पे जब तक प्रोग्राम होने को है तो आधे घंटे मैंने थोड़ी चहलकदमी की है क्या, उतना एटलीस्ट आई ट्राई टू डू। तो देखो 24 घंटे आपके भी पास हैं, 24 घंटे किसी और के भी पास हैं। एंड द बिगेस्ट ट्रूथ इज कि जो सबसे ज्यादा बिजी लोग होते हैं ना, वो ही कुछ और करने के लिए टाइम निकाल पाते हैं। और जो ये एक्सक्यूज देता है कि नहीं माझ्याकडे वेळच नाही आहे, तर वेळ कुणाचकडे नाही आहे।
मग कधी वेळ मिळणारच नाही. वेळ आपल्याला काढायचं असतं रे, त्यातूनच जे काही आपला शेड्यूल आहे त्यामधूनच. तर तुम्ही थोडासा वेळ काढा. आणि एकटं करण्याचा कंटाळा येत असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर करा एक्सरसाइज, ग्रुपमध्ये फिरायला जा, सायकलिंग करा, काही करा, राईट. सो दॅट वुड बी ग्रेट. इट वुड बी अ बॉन्डिंग एक्सरसाइज ऑल्सो. आता जसं म्हणजे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा टीम बिल्डिंग एक्सरसाइजेस असतात तर त्यामध्ये ग्रुपमध्ये लोकांनी येऊन एक्सरसाइज करणे, डान्स करणे, क्विज खेळणे, हे सुद्धा असतं त्यात. दॅट इज फॉर इन्क्रीजिंग द बॉन्डिंग ऑफ द टीम. हे एक मॅनेजमेंट मध्ये एक टूल आहे जो वापरून टीमची बॉन्डिंग स्ट्रॉंग केली जाते. तर म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्ही कुठल्या पद्धतीचा एक व्यायाम जरूर करा. आणि मग फास्ट फूड खात असाल खूप, आवडते ना सर्वांना. किती जणांनी पिझ्झा रेग्युलरली खाणारे नाहीये का रे? वा वा, तुम्ही तर फारच चांगले मुलं आहे. मग पाणीपुरी खात असाल ना, समोसे, आलू बंडे. आता इट इज नॉट बॅड. एनी टाइम पानीपुरी, samosa or aloo bonda is better than pizza and burger. And this is not, I'm not saying this. This is by the famous dietitian Rutuja Divekar, जी celebrity dietitian आहे ना, who gave the zero figure look to Kareena Kapoor Khan. तिने असं म्हटलंय. आणि तिचं अजून एक मंत्र आहे की ऑलिव्ह ऑइल, हे ज्यूस, ते ज्यूस याच्या भानगडीत पडू नका. आता तुमच्या इथे कॉलेजच्या बाहेर एवढी दुकान आहे, फ्रुट्स वगैरे, व्हेजिटेबल्स. सो ईट लोकल, ईट सीजनल. जाता जाता कुठलेही फळ घ्या जे आपले लोकल फळं असतात, आपल्याच मार्केटमध्ये अवतीभोवती मिळतात, ते घ्या, ते खा. सो ईट लोकल, ईट सीजनल. ऑलिव्ह ऑइल इज नॉट फॉर इंडियन्स. आपल्यासाठी देसी घी आहे. महाराष्ट्रात आपण असतो तर खोबरा जास्त वापरतो, कारण या रिजन मध्ये ते खाणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे सो ईट लोकल, ईट सीजनल इज द बेस्ट फॉर्म्युला फॉर इटिंग. बाकी खूप आहे सोशल मीडियावर, रोज नवीन नवीन काही काही कीटो डाएट, हे डाएट, ते डाएट, आणि मग व्हीगन डाएट, आणि मग हे फ्री डाएट, ते फ्री डाएट. त्या भानगडीत पडायची गरज नाही. आपल्या घरगुती जे काही आपलं जेवण असतो ते खा छान. आणि फास्ट फूड खायचं तर इंडियन फास्ट फूड खा, शेवपुरी खा, पाणीपुरी खा, चालेल. मात्र ते परदेशी फास्ट फूड जरा कमी खा. आता तुम्ही टाळू शकत नाही एकदम, कारण मग काय होतं की अनुकूल मानलं जातं ना आपल्याला, नाही का. तर तुम्ही जे कोणी तुम्हाला अनुकूल म्हणतील की वाय डोंट यू ईट दिस, इट्स सो कूल, तर मग त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायचं की आय डोंट फाइंड इट इंटरेस्टिंग और अपीलिंग. तिथे आपल्याला कमी समजायचं नाही. बरं, आता तुम्हाला सांगते, खूप तर करतो आपण असं जरा छोट्या शहरात राहणारे आणि पारंपरिक अशा वातावरणात, आणि एकदम आपण मेट्रो सिटीजच्या मुलांना भेटलो की आपण कुठेतरी इन्फिरियरिटी येते आपल्यामध्ये, किंवा आपण स्वतःला कमी लेखतो. अजिबात कमी लेखायचं नाही स्वतःला, कारण तुम्ही जर आपली किंमत तुम्हालाच समजणार नाही तर या जगात कोणालाच वेळ नाहीये तुमची किंमत करायला किंवा कदर करायला. तर पहिले आपले गुण स्वतः ओळखून स्वतःला महत्व देणं शिका. आणि हेही मी पुस्तकीय ज्ञान देत नाहीये बरं. माझं जे काही आहे ना, आय हॅव एक्सपिरियन्स इट. माझा अनुभव आहे, मी सांगते तुम्हाला. आता मी तुमच्या समोर इंग्लिश बोलते, मी इंग्रजी कार्यक्रमांचं संचालन करते, ट्रेनिंग सेशनही घेते, मराठीत बोलते इथे आल्यावर. माझी मूळ भाषा जी आहे ती हिंदी आहे. हिंदी साइडर आहे मी इथल्या टर्म्स मध्ये जर म्हटलं तर. तो क्या है कि हिंदी साइडर, और वो भी छोटा सा शहर है हमारा जबलपुर MP में, वहां की मैं हूँ. तो आई वॉज अ गुड स्पीकर, मतलब अच्छा बोलती थी. तो एक डिबेट कंपटीशन में मुझे एक प्राइज मिला. अब प्राइज क्या था, वहां के एक कंप्यूटर सेंटर में 1 साल की ट्रेनिंग, वो मेरा प्राइज था डिबेट कंपटीशन का. मैं गई भैया कंप्यूटर सेंटर में, तो मेरा अवतार जो था वो क्या था, अच्छे से तेल लगे हुए बाल और 2 चोटियां, सलवार कमीज. और वहां तो सब, आज भी आप इतने मॉडर्न दिखोगे क्या जितने मॉडर्न लोग वहां पे थे. ठीक है. हमारा पहला इंटरैक्टिव सेशन हुआ, सब अंग्रेजी में, एक बंदा हिंदी बोलने वाला नहीं. Starting from center head, everybody was giving their introduction in English, blah blah blah, हे ते, all that. मेरे पास आई बात, मैंने कहा नमस्कार, मेरा नाम श्वेता शुक्ला है, माहेरचा आडनाव शुक्ला है माझं,
और आपने ये जो इंटरेक्शन का कार्यक्रम रखा है ये अच्छा है, लेकिन ये और अच्छा होगा अगर आप सभी भाषाओं में ये करने की कोशिश करें, तो ज्यादा लोग इससे जुड़ेंगे। आपको इसको अंग्रेजी तक सीमित नहीं रखना चाहिए, इसमें हिंदी को जगह देनी चाहिए। तर ते अगदी हे झाले शांत, कारण त्यांना वाटत होतं की कोण कुठली मुलगी येऊन बसली, बोलता येईल का हिला, माझ्याकडे पाहून असं कोणाला वाटायचं नाही की मला बोलता येईल का। तर मग ते सेंटर हेड काय म्हणाले, ओके श्वेता, देन यू टेक इनिशिएटिव, अगला जो इंटरॅक्टिव सेशन है वो तुम ऑर्गेनाइज करो। तर मी म्हटलं ठीक आहे, मैं करूंगी। मग मी त्याचा पोस्टर बनवला, इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये लिहिलं की एक क्रॉस रोड त्या इनिशिएटिव्हचं नाव होतं, तिथे या, आपण बोलूया, चर्चा करूया दुसऱ्या सत्रात। तर दुसऱ्या सत्रात जी अटेंडन्स होती ती डबल होती, डबल। आणि मग सेंटर हेडनी सर्वांना माझ्यासाठी क्लॅप करायला सांगितलं की श्वेता के कारण हमारी आज स्ट्रेंथ डबल हो गई है, उसके सजेशन पे, तो श्वेता के लिए तालियां बजाओ। कारण हे इंग्लिश मध्ये पोस्टर लावून द्यायचे, अर्धाधिक मुलं तिथे लक्षच द्यायचे नाही, मग त्यांच्या त्या सेशन मध्ये मुलं यायचे नाही। आणि मी जेव्हा हिंदीमध्ये पोस्टर लावला तर माझ्यासारखी अनेक मुलं आली आणि त्या ओपन अप झाली, ठीक आहे। नंतर त्या सेंटरमध्ये माझी ओळख होती दो चोटीवाली लड़की, म्हणजे नावाने नाही, मला याच्याने लोक ओळखायचे। आणि आय वॉज नायदर अशेम्ड नॉर आय हॅड एनी इनहिबिशन्स अबाउट माय ओरिएंटेशन, अबाउट माय रूट्स, अबाउट माय अपीयरन्स, अबाउट माय लुक्स। मला कधी काही, माझी हाइट, आई एम ओनली 5 फीट, तो मेरी, अब मैं एंकर हूँ ना, तो मतलब अच्छी पर्सनालिटी हो, जरा लंबी हो। अब मैं दूरदर्शन में गई, बहुत सारे प्रोग्राम्स किए, तो उनके कैमरामैन बोले 2 इंच और होने चाहिए थे। तो मैंने बोला कि वेल, ऑल गुड थिंग्स कम इन स्मॉल पैकेजेस। तो हम जैसे हैं, जैसे दिखते हैं, जैसी आवाज है, जैसी आंखें हैं, जैसे बाल है, जैसी हाइट है, वो है, हम उस पर क्यों शर्म करें। उसको बेस्ट कॉन्फिडेंस के साथ जब हम दुनिया से मिलेंगे तो हर कोई देखेगा, हर कोई मानेगा और हर कोई हमारी बात सुनेगा। हमें किसी की नकल करने की जरूरत नाही आहे, तुम्हाला कोणाला कॉपी करायची गरज नाही आहे। आता तुम्ही माझा अटायर पाहताय, साडीमध्ये आहे, मी रॉक बँडचा सुद्धा कॉन्सर्ट केलाय साडीमध्येच। आता मागच्या महिन्यात मला एका चॅनल कडून फोन आला की श्वेता, will you do this show in western dress, I mean formal western dress, trousers and blazer। तर मी म्हटलं की let me tell you, my attire is of a Doordarshan anchor and I'll give you the quality of a private channel anchor. So if you are okay with it, I will go for it. Otherwise you can search for many RJs who will wear the western clothes and do their show. स्पष्ट सांगितलं त्यांना, म्हटलं बघा मी याच्यातच कम्फर्टेबल आहे, म्हणून मी याच्यातच तुमच्या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे, चालत असेल तर ओके बाबा, नाही तर मी तुम्हाला 10 आरजेचे नंबर देते, दे आर कम्फर्टेबल इन वेस्टर्न वेयर, उनको बुला लो आप। बट दे गेव मी अ गो अहेड, दे सेड वी वांट यू ओनली फॉर योर स्किल्स। ठीक आहे, उषा उत्तुप आहे, साडी घालते, गजरा घालते आणि छान ती पॉप सिंगर म्हणून एवढी फेमस झाली, राईट। तर आपल्याला कुणाला कॉपी करायची गरज नसते, खाण्यात, बोलण्यात, कपड्यांमध्ये, विचारांमध्ये। तुम्ही ज्या वातावरणात मोठे झालात, तुम्हाला ज्या गोष्टींनी घडवलंय त्या गोष्टी अभिमानाने मिरवा, त्याच्याबद्दल तुम्हाला लाजायची गरज नाही अजिबात। आणि मग तुमचा जो व्यक्तिमत्व असेल ना, लोक म्हणतील तुम्हाला, तुम्हारी पर्सनॅलिटी यार बहुत अच्छी है, कहाँ से सीखा, मला विचारतात कहाँ से सीखा। पण ही जी गोष्ट ही आतून आपल्यातून येते आणि आपल्या कुठल्याही गोष्टीबद्दल लाजायचं नाही। आपल्यामध्ये काही नकारात्मक असेल ना तर मोकळेपणाने सांगा। आता आज मी तुमच्याशी मराठीत संवाद साधते ना, पहिल्यांदा जेव्हा मी मराठी बोलले नागपुरात, कारण आपल्या नागपुरात मिक्स्ड कल्चर आहे। आता एक कार्यक्रम होता, तिथे हिंदी आणि मराठी गाणी दोन्ही होती आणि मी मनाची तयारी केली होती की मी हिंदीमध्ये निवेदन करेन, कारण ऑर्गनायझरनी मला तसं सांगितलेलं। मात्र तिथे गेल्यावर जी समोर बसलेली ऑडियन्स होती ते म्हणाले, मॅडम तुम्ही मराठीत बोला, गाणी जरी हिंदी असली तरी काय झालं। मग मी त्यांना म्हटलं, बघा हिंदी माझी
अगं आई आहे आणि मराठी माझी अहो आई आहे. ठीक है, अगर मतलब समझे क्या इसका? हिंदी मेरी माँ है, मराठी मेरी सास है. ठीक है, तो सास बहू में थोडा बहुत सनातनी होती है. तर मी म्हटलं बघा, आता तुम्ही मराठी माणसाचं मोठं मन घेऊन मला सांभाळून घ्याल. मी चुका करणार, मी प्रामाणिकपणे कबूल करते. काय झालं मग? आय वॉज फ्री बिकॉज आय वॉज नॉट प्रिटेंडिंग. सो डोंट प्रिटेंड टू बी व्हॉट यू आर नॉट. मी प्रिटेंड करत नव्हते त्यांच्या समोर, काही अभिनय करत नव्हते की मराठी मी अस्खलित बोलू शकते. मी प्रामाणिकपणे सांगितलं की मराठी मी आता शिकते आहे आणि खूप चुका करणार, तुम्ही समजून घ्याल. तर मग कार्यक्रम झाल्यावर म्हणाल्या की तुम्ही जे बोललात ना खूप गोड वाटलं. चुका जरूर झाल्या, तुमच्या हिंदी असणं हे मध्ये मध्ये डोकावलं, पण ते खूप गोड वाटलं मला. राइट. सो आप ट्रांसपेरेंट रहो अपना जो भी है लोगों के सामने. नाटक मत करो तो लोग आपको एक्सेप्ट करते हैं, फिर वो आपके लिए हेल्प भी करते हैं. And excuse me for not speaking specifically on women empowerment related issues, because here we have men folk, women folk both. I started my talk with that. आणि मग जनरल मी काही गोष्टी सांगितल्या ज्या मला वाटल्या की तुम्हा सर्वांना कामी येतील, कामी पडतील. कारण शेवटी वुमन्स डे साजरा करण्याचा उद्दिष्ट हाच आहे की आपण आपली जी मानसिकता आहे ती बदलू आणि आपण ओपन माइंडेडनेस ज्याला म्हणतो, ती ओपन माइंडेडनेस आपल्यामध्ये यावी प्रत्येक इश्यू बद्दल. ते जर तुम्ही त्या ओपन माइंडेडनेसनी समोरे गेलात तर ज्या काही आयुष्यात गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला खूप कठीण न वाटता सोप्या वाटतील आणि ज्या कठीण असतील त्यासाठी तुम्हाला कुठून ना कुठून मदती मिळेल. मला वाटतं वेळ झाला असेल ना आतापर्यंत. किती वेळ झालाय ना? सो नाही, आय थिंक आय शुड क्लोज नाव. कारण काय माझं तर बोलणं कामच आहे, मी तर दिवसभर बोलू शकते, काही हरकत नाही. मात्र तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर विचारा. अदरवाइज इट वॉज नाईस, दो आय कॅन्ट आय ओपनली से नॉट व्हेरी नाईस इंटरॅक्टिंग विथ यू, कारण तुम्ही थोडे कमी इंटरॅक्टिव्ह होता. कदाचित अशा प्रकारच्या सेशनची तुम्हाला सवय नसावी, तुम्हाला भाषणे ऐकण्याची सवय असावी म्हणून. सो आय होप की दुसऱ्यांदा जर आपण भेटलो तर तुम्ही अजून मला प्रश्न विचाराल आणि तुम्ही अजून मोकळेपणाने माझ्याशी काही बोलाल ही अपेक्षा मी बाळगते. मात्र तुम्ही खूप मला प्रेमपूर्वक ऐकलंय आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला स्माइल्स दिसत आहेत. खूप जरी नसले तरी थोडे अटेंटिव्ह तर तुम्ही होता, यासाठी मी तुमची आभारी आहे. मला इथे बोलवलं या कार्यक्रमात अतिथी म्हणून, त्याबद्दल मी मॅनेजमेंट प्रबंधनचे आभार मानते, तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. मॅडमनी अतिशय सुंदर शब्दात आणि सोप्या पद्धतीने मौलिक मार्गदर्शन केलेले आहे. मला वाटतं तुम्हाला सर्वांनाच आवडलं असेल. हे खूप खूप धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी डॉक्टर संध्या मोघे मॅडम यांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस महिलांचे सबलीकरण व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो. स्त्रीला अनेक नाती जोपासावी लागतात. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ती आपल्या जीवाचे रान करते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. नारी हीच शक्ती आहे नराची, नारी तीच शोभा आहे घराची. जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. मला या विशेष दिनी आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आताच आपण श्वेता शेलगावकर मॅडम यांचे विचार व अनुभव ऐकले. मॅडमनी आपला अमूल्य वेळ आम्हाला देऊन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता कॉलेजच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर वंदारी मॅडम यांनी आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. या कार्यक्रमाकरिता त्यांनी आम्हाला प्रेरित केले असे कॉलेजचे सचिव व MLC ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी सर यांचेही मनापासून आभार मानते.
कॉलेजच्या कोषाध्यक्षा डॉक्टर स्मिता वंजारी मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले व या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बडवाईक सर यांचेही मार्गदर्शन आम्हाला लाभले, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कॉलेजचा प्राध्यापक वर्ग व समिती वर्ग यांनी जे परिश्रम केले त्यांचे पण आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत व ज्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे कौतुक करते. हा कार्यक्रम संपन्न झाला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद.